नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील ARC आणि FC केंद्रे याबद्दल माहिती पाहणार आहोत। ARC आणि FC केंद्रे म्हणजे नेमकी काय आहेत? ARC म्हणजे ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर आणि FC म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर। ही केंद्रे प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात। महाराष्ट्रात अभियांत्रिकीमध्ये म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी MST CET किंवा JEE मेन परीक्षेचा निकाल आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला DT महाराष्ट्राच्या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल। अर्जानंतर कागदपत्रांची पडताळणी FC केंद्रावर होते। त्यानंतर कॅप राउंड्समध्ये फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कॉलेज आणि शाखा मिळतात। मित्रांनो, कॅप राउंड्समध्ये तुम्हाला हवे ते कॉलेज आणि ब्रांच निवडावी लागते। त्यासोबत तुमचा पसंतीक्रम सुद्धा निवडावा लागतो। प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ARC केंद्रावर प्रवेश पुष्टी करावी लागते। प्रवेश प्रक्रियेसाठी HSC SSC मार्कशीट्स, MST CET और JEE स्कोर कार्ड, जात प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते। कॅप राउंड्समध्ये कॉलेज आणि ब्रांच निवडताना विद्यार्थ्यांना खूप काळजी घ्यावी लागते। पहिल्या राऊंडमध्ये काही प्रमाणात ॲडमिशन ऑटो फ्रीज होतात। कॅप राऊंडमध्ये तुम्ही सिलेक्ट केलेला पसंतीक्रम म्हणजे कॉलेज आणि ब्रांच ऑटो फ्रीज मोडमध्ये असेल तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावेच लागते। नाही घेतलं तर तुमचे ॲडमिशन रद्द होऊ शकते आणि तुम्ही ॲडमिशन प्रोसेसच्या प्रक्रियेतून बाहेर जाता। त्यामुळे मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, ॲडमिशन कॅप राऊंडमध्ये कॉलेज, ब्रांच आणि प्रेफरन्स निवडताना खूप काळजी घ्या। या प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तुमचा प्रवेश प्रक्रियेतील जो काही अनुभव आहे तो सुलभ होईल। जर तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर DT महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। तुमच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।